मध्ये सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, मी दररोज कुठं ना कुठं फिरत राहतोय. तर माझ्या पप्पू विदे व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर नवीन असाल तर, आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आज नवीनच मी एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे. तर अतिशय छोटी आणि गुणी मुलगी आहे ती. त्या मुलीला भेटण्यासाठी मी आज जाणार आहे. तर मित्रांनो, त्या मुलीचं ड्रीम्स मी म्हणजे एका माझ्याच भावाने मला सांगितले होते की अतिशय छोट्या वयामध्ये ती खूप ड्रीम्स मोठमोठे ड्रीम्स बघते. त्या मुलीच्या कस्तुरी नाव आहे त्या बाळाचं. तर त्या बाळाला म्हणजे ती निवास म्हणजे तिचं मूळ हे घर आहे ते आहे लाडगाव, पण ती राहते मुंबईला. तर त्या बाळाला भेटण्यासाठी मी जाणार आहे मित्रांनो आज. तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललो आहे कस्तुरी बाळाला भेटण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आता जाणार आहे लाडगाव या ठिकाणी. सध्या ती आता लाडगावला आले तिच्या मामाच्या म्हणजे तिच्या आजोळा आहे ना, तिथं आजोळामध्ये. तर चला मित्रांनो, आता मी जाऊन त्या कस्तुरी बाळाचे जे स्वप्न तिचं जे ध्येय ते अतिशय खूप मोठमोठे ते. इतक्या लहान वयामध्ये जर माणूस एवढा विचार करत असेल तर खरंच तो तिचा संघर्ष हा म्हणजे यशस्वी व्हावा यासाठी. चला तर मग आता तिकडे गेल्यानंतर भेटूया. मित्रांनो आज मी भेटलोय. माझी अचानक भेट झाली या कस्तुरी बाळाशी. तर ही एक अशी म्हणजे एक अशी मुलगी आहे की जिने आपल्या बालपणातच तिने आपलं पुढचं जे ड्रीम्स असतात, स्वप्न असतात ते बघितलेले आहेत. तर तिचे काय ड्रीम्स आहेत ते सगळं मी तुम्हाला म्हणजे तिला विचारून बघतो. तर नमस्कार बाळा. हां, तर म्हणजे तुझं नाव काय ते सांग बरं. कस्तुरी विकास चौधरी. तुझं नाव कस्तुरी विकास चौधरी. गावाचे नाव लाडगाव. तर बाळा म्हणजे तू आता कोणत्या म्हणजे कोणत्या शिक्षण घेते तू आता? हां, चौथीत शिक्षण घेते. म्हणजे इंग्लिश सेमी इंग्लिश काय मराठी इंग्लिश मीडियममध्ये. तर म्हणजे तू इंग्लिशमध्ये तुझं नाव सांगू शकते का सगळं? तर सांग आम्हाला, फक्त तुझा परिचय सांग. माय नेम इज कस्तुरी विकास चौधरी. म्हणजे विलेज नेम माय विलेज नेम इज लाडगाव. आणि मग आता म्हणजे तू आता चौथीत शिकते, यानंतर तू पुढे म्हणजे भविष्यात दहावीला जाशील, 12वीला जाशील, तर त्यानंतर म्हणजे पास आउट होशील. तर पुढे तुला काय बनायचं, तुझं ड्रीम्स काय आहे? म्हणजे काय बनायचं आहे? एरोस्टेल म्हणजे काय? म्हणजे एरोस्टेल म्हणजे काय? म्हणजे जे स्वप्न साकारले मित्रांनो, खरंच संघर्ष आपल्याला जेव्हा आपल्याला ध्येय गाठायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग करावं लागतात. आणि जर आपण काहीच प्लॅन केला नाही किंवा काही स्वप्न बघितले नाही तर ते स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे या कस्तुरी बाळानं जे स्वप्न बघितलं आहे की मी जो विमान असतं विमानातले म्हणजे ऑपरेटर. कस्तुरी बाळा, तू आता कोणासोबत आले इकडं मानेरे गावला? मी माझ्या मामासोबत. त्याचं नाव काय आहे? मंदन मामा. आणि तू कशाला आले मामासोबत इकडं? आंबे खायला. तुला कुठकुठले फ्रुट्स आवडतात? मला सगळे फ्रुट्स आवडतात. मग इकडं गावाला आल्यावर तू काय काय एन्जॉय केला? आम्ही देवीला गेलो, देवाचे दर्शन केले. मग नंतरला आम्ही खूप सारे जागा फिरलो. आणि जेवण काय काय केलं तिकडं, काय काय पाहिलं? आम्ही सगळं पाहिलं. आणि तुला कोणते 2 छंद असे आवडतात? माझे छंद. तुला हॉबीज काय काय आहे? माझी हॉबी मला डान्सर बनायचं आहे, नाहीतर पायलट. तुला जास्त काय आवडतं दोन्हींपैकी? पायलट. ओके. आणि हे तुझे पप्पू मामा तुझे जे ब्लॉग काढताय, हां, तुला ते काढताना तुला काही इंटरेस्ट आहे की नाही? इंटरेस्ट आहे. आणि तुला फेमस व्हायचं आहे का नाही? हां ना. मग तुला जर फेमस व्हायचं असेल तर तुला इंग्लिश असं किती फास्ट बोलता येईल? मग मी आता तुला विचारतोय तुझ्या शाळेचं नाव. तर कस्तुरी बाळा म्हणजे तुला अजून कोणते कोणते छंद आहेत बा? खेळण्याचा, गाण्याचा, काही छंद? खेळण्याचा रेसिंग म्हणजे रेसिंग धावायचं. ओके. आणि मग आता तू सुट्ट्यांना आले का? आंबे बिंबे खाल्ले का? काही खूप खाल्ले का? कुठे राहते तू? आता म्हणजे तुम्ही आता राहतात कुठं?
मुंबईमध्ये. मुंबईमध्ये का? तर मित्रांनो ही कस्तुरी कोणाकडे आली आणि कोणाकडे पप्पा ते आहेत ना तिथं. हम्म. तर कोणाकडे आली तर इकडं मग गावाला तुझ्या घरी आले का? कुठे आले? माझ्या घरी आले, म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. मम्मीच्या घरी म्हणजे आजोळाला आले. तर मित्रांनो बघा ही कस्तुरी बाळ अतिशय गोड आणि मोठमोठे स्वप्न इतक्या बालवयातच जर आपण एवढे मोठे स्वप्न बघितले तर ते नक्कीच पूर्ण होतील. तर नमस्ते बाळा, तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.